रामकृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे. श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज बीज महोत्सवाच्या आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. अभंग आणि अभंग विवरण. तुकाराम 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 तुकाराम, नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेणे केले हे पुरुषार्थ, जळे दगडा सहित वह्या, तारे याल्या जैस्यालाया, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाहे दुजा, धन्य तुकोबा समर्थ, जेणे केले हे पुरुषार्थ, तुकोबा समर्थ. जयाचे वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी, जयाचे तुकी परब्रह्म तुकावा, तयाचे तुके दुजा कोण तुकावा. राम दो अक्षर, राम तुकाराम दो नाम, एक अंग उनका से तो भंग गया, इनका से तो अभंग. राम तुकाराम दो नाम. तुकाराम महाराजांच्या नावामध्ये राम आहे आणि म्हणून कामाला तिथे वाव नाही आणि म्हणून यमालाही तिथे वाव नाही. तुकाराम असं नुसतं म्हटलं तर तुकाराम तुकाराम, नाम घेत कापेयम, यमसुद्धा थरथर कापतो, कारण तुकारामामध्ये तुकाराम आहे आणि तू का राम याचं ज्ञान आहे. नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ. ते समर्थ आहेत. कशामध्ये समर्थ आहेत? कोण समर्थ असतो? जेणे केले हे पुरुषार्थ. हे जे 4 पुरुषार्थ आहेत ना, ते त्यांनी केले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष, हे 4ही पुरुषार्थ तुकाराम महाराजांनी केले. धर्म, त्यांनी ते सावकारकीच्या वह्यासुद्धा बुडवून टाकल्या, जाळून टाकल्या. म्हणजे केवढा मोठा धर्म. लोकांकडे पैसे होते ते सोडून दिले. आणि इतर खूप चरित्र आहेत की ते धर्म त्यांनी केलेला आहे. अर्थ, ते श्रीमंत होते. धर्म अर्थ काम, पुत्रपौत्रादी संपन्न होते. आणि मोक्ष हा तर त्यांचा स्वभाव होता, हा त्यांचा मुळातला भाव होता. असे ते तुकाराम. म्हणून जेणे केला हा पुरुषार्थ अशा अभंगात छापलेला आहे. तर तो पाठ मी घेतलेला नाही, हा वेगळा पाठ मी आपल्या पुढे मांडतो आहे. जेणे केले हे पुरुषार्थ, कारण हा पुरुषार्थ म्हटलं की एकच होतो. आणि मग एक म्हटलं तर मग कोणता पुरुषार्थ तुकाराम महाराजांनी केला? मग सगळे तुकाराम म्हणजे इतर लोकसुद्धा एक एक पुरुषार्थ करतातच की. म्हणून जेणे केला हा पुरुषार्थ मी पाठ घेत नाही आहे. तर जेणे केले हे पुरुषार्थ, हे 4ही पुरुषार्थ तुकाराम महाराजांनी केले. एक सुभाषितकार असं म्हणतात, धर्मार्थ काम मोक्षानाम यस्य एकोपि न विद्यते. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत, यापैकी एक जरी केला किंवा एकही केला नाही एखाद्याने तर तस्य जन्म निरर्थकम असं म्हटलं आहे. अजागलस्तनस्यैव तस्य जन्म निरर्थकम.
मनुष्य जन्माला आला तरी एक तरी पुरुषार्थ केला पाहिजे. आणि तुकोबारायांनी तर चारी पुरुषार्थ केले आपल्या जीवनामध्ये. आणि जयाची वदे पूर्ण वेदांतवाणी, म्हणावे कसे होतय लागिवाणी. आणि अशा प्रकारचे हे पुरुषार्थ करणारे तुकाराम महाराज, तर त्यांचं संपूर्ण चरित्र आज आपल्याला मांडणं उचित होणार नाही, कारण आपला व्हिडिओ साधारण 10 ते 12 मिनटाच्या आतमध्ये आपल्यापुढे सादर करायचा आहे. तेव्हा अभंगाचा साधारण धावता अर्थ झाला, धन्य तुकोबा. तुकोबा कसे आहेत? धन्य आहेत. आणि तुकोबा या बामध्ये सगळे विशेषण आलेले आहे. समर्थ म्हणजे सगळ्या अर्थाने समर्थ. तुकाराम तुकाराम याच्यामध्ये तुकाराम म्हणजे राम आहे. आणि त्यांचं नुसतं नाव घेतलं तर यम कापतो. जळे दगडासहित वह्या तारी आल्या, जैस्या लाह्या पाण्यामध्ये लाह्या तरंगाव्यात तशा वह्या तारल्या. हे त्यांचं अद्भुत सामर्थ्य आहे. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तो का विष्णू नाही दुजा. हा अभंग रामेश्वर शास्त्रींचा आहे. तुकोबांचं वर्णन रामेश्वर शास्त्रीने करावं, कारण ते एका काळचे त्यांचे विरोधक होते. ज्या वह्या बुडवल्या गेल्या इंद्रायणीमध्ये, तर त्यांच्या आदेशाने त्या बुडवल्या गेल्या होत्या. आणि उपोषण केल्यानंतर जळे दगडासहित वह्या तरल्या. आणि मग तो जो चमत्कार रामेश्वर शास्त्रींना समजला आणि मग त्यांनी शरणागती पत्करली. तुकोबारायांचे ते शिष्य झाले. एवढंच नाही तर त्यांच्यावर जे अभंग रचले आणि आरती पण त्यांनी रचलेली आहे, ते आपण शेवटी घेणार आहोत. तेव्हा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, त्यांना स्वतःचा तुकोबारायांबद्दलचा अनुभव तर आलाच, पण ते द्विजांना सांगतात. द्विज, द्वि म्हणजे दोन, ज म्हणजे जन्म ज्यांचे, ते द्विज म्हणजे एक आईच्या उदरातून जन्म ज्याचा होतो आणि नंतर मौजी बंधन केले की दुसरा जन्म होतो, ब्राह्मण्य त्यांना येतं. तेव्हा असे जे द्विज म्हणजे ब्राह्मण, त्यांना रामेश्वर शास्त्री बजावून सांगतात. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाहे दुजा. एवढं महात्म्य तुकोबांचं आहे, असं द्विजांना रामेश्वर शास्त्रीने बजावून सांगितलेलं आहे. असे चारी पुरुषार्थ संपन्न असणारे तुकाराम महाराज. आणि मग त्यांचे सगळं कार्य इहलोकातलं परिपूर्ण झाल्यानंतर काय झालं पुढे, तर त्यांना जेव्हा प्रयाण काळी देवे विमान पाठविले, त्यांचा प्रयाण काळ जेव्हा जवळ आला तेव्हा प्रत्यक्ष भगवान विष्णूने विमान पाठवलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळी काळा माझी अद्भुत वर्तविले. कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. त्यांचे जे परमशिष्य निळोबारायांची ही आरती, ही निळोबारायांचा अभंग आहे आरती रूपाने. निळोबाराय म्हणतात, प्रयाण काळी देवे विमान पाठविले. स्वर्गावरून विमान असं येणारं हे पहिलंच व्यक्तिमत्व आहे. हे पहिलेच महाराज आहेत तुकाराम महाराज, की प्रत्यक्ष भगवंताने विमान पाठवलं. कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. कलियुगामध्ये हे अद्भुत घडलं, अद्भुत घटना. मानव देह घेऊन निज धामा गेले. हा मानव देह स्वर्गामध्ये नेता येत नाही, कोणीही असो. इथला नियम आहे मृत्यू लोक, मरण्याचा लोक. इथेच मरायचं आणि इथंच दफन व्हायचं किंवा इथेच अग्नी त्यांना द्यायचा, हा इथला लोक आहे. पण तुकोबारायांच्याबद्दल निळोबाराय सांगतात, मानव देह घेऊन निज धामा गेले. निळा म्हणे सकळा संत तोषविले. जय जयाजे सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तो सकळांचा जीवलग सोयरा. काय आरती, काय अभंग निळोबारायाने केलाय. जय जयाजे सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तो सकळांचा जीवलग सोयरा. असे तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले आणि जाता जाता त्यांनी
नमस्कार सगळ्या भाविकांना केला. आम्ही जातो आपुल्या गावा, आम्ही जातो आपुल्या गावा. त्यांचं गाव म्हणजे वैकुंठ. ते भूवैकुंठावर आले, भूवैकुंठ त्यांनी केलं. प्रचार सगळा झाला आणि सगळं कार्य संपल्यानंतर जाताना लोकांना निरोप देतात की आता आम्ही वैकुंठवासी आलो, याचे कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. त्यांनी हे वर्तन करून दाखवलं, कीर्तन केलं, वाङ्मय लिहिलं, पंचमवेद गाथा लिहिली आणि नंतर जगाचा सगळ्यांचा भाविकांचा निरोप घेताना ते म्हणतात आम्ही जातो आपुल्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आपुल्या गावा. राम कृष्ण विठ्ठल बोला, राम कृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. असा सदेह वैकुंठाला जाणारे तुकोबाराय आणि रामेश्वर शास्त्रींनी हा अभंग तर केलाच, पण शेवटी तुकाराम महाराजांची आरती पण त्यांनी केली. आरती तुकाराम स्वामी सद्गुरू धामा, सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम. राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. आरती तुकाराम इथे सुद्धा अभंग रक्षिले असं म्हटलेलं आहे. तो किता तुलने से ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकाराम. तुकाराम महाराजांना त्यांच्या बीज महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांनाही परत एकदा हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा. आज बीजीच्या निमित्ताने हा व्हिडिओ ऐकू द्या लोकांना, त्यांना श्रवणाचं पुण्य लाभेल. ज्ञानदान करा आणि हा व्हिडिओ इतरांना पाठवा. शेअर तर कराच, पण लाईक करा. आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. सगळे ज्ञानाचे दालनं आपल्यापुढे या चॅनलच्याद्वारे रोज आम्ही मांडतो आहेत आणि तुम्ही मनाचे कान करून ऐकता, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. रामकृष्ण हरी.